जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या काही राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सध्या बघा रखडलेली होती, तर त्या भरती संदर्भात जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झालेला आहे। कारण बरेचसे काही शिक्षक कर्मचाऱ्यांची जे काही पदं आहे तर ती सध्या बघा मोठ्या प्रमाणावर सध्या रिक्त आहे। सध्या तरी शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती आहे तर ती सध्या बघा सुरू आहे। त्यानंतर जे काही आदिवासी विकास विभागाअंतर्गत जी काही आश्रमशाळेमधली जवळपास या ठिकाणी जे आदिवासी क्षेत्रातील जवळपास 30 एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प येतात महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये जवळपास जे काही आदिवासी क्षेत्रामधील जवळपास या ठिकाणी 4000 प्लस जी काही पदं आहेत तर ती गट क संदर्भात बघा रिक्त आहे। तर त्याच अनुषंगाने सध्या जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सध्या जी काही भरती प्रक्रिया संदर्भात जे महत्त्वाचं या ठिकाणी बघा शिक्षण संचालनालयाकडून संच मान्यतेनुसार पद निश्चितीचे जे काही निर्देश सध्या देण्यात आले आहे आणि त्या संदर्भात जे काही शिक्षक कर्मचारी आहे किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहे त्याच्यामध्ये जे काही संपूर्ण डी वर्गापासून क वर्गपर्यंत ह्या ठिकाणी जे काही पदं येतात, मग त्याच्यामध्ये स्वयंपाकीन असेल किंवा कामाठी असेल किंवा मग क्लर्क असेल, असे जे काही शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर ते संपूर्ण कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी जो काही भरतीचा मार्ग आहे तर तो सध्या बघा मोकळा झालेला आहे। तर आजच्या जे काही न्यूज नेटवर्कमध्ये या ठिकाणी लोकसत्तेमध्ये बघा न्यूज आलेली आहे, तर राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। कारण शिक्षण संचालनालयाकडून महत्त्वाचं जे काही संच मान्यता होती तर त्या संच मान्यतेनुसार पद निश्चितीचे सध्या बघा निर्देश देण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालय जे होतं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती सध्या बघा उठवली आहे आणि त्यामुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी संच मान्यतेनुसार पद निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत। परिणामी राज्यात गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग या ठिकाणी बघा खुला झालेला आहे। कारण बरेच वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती संदर्भात बघा त्या ठिकाणी स्टे होता आणि त्या स्टेला सध्या बघा या ठिकाणी बघा उठवलेला आहे आणि त्या अनुसार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक संचालक जे आहे शिक्षण संचालक सूर्यवंशी साहेब तर त्यांच्या नुसार बघा संच मान्यतेनुसार पद निश्चिती करण्याचे निर्देश सध्या देण्यात आले आहे। आता कालांतराने ही जी काही भरती आहे तर ती भरती प्रक्रिया बघा लवकरात लवकर सध्या होऊ शकते। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आखरी बंदाला मुंबई उच्च न्यायालयाला आव्हान देण्यात आले होते, त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तात्पुरती स्थगिती गेली होती। त्यानंतर आतापर्यंत भरतीचा मार्ग मोकळा झाला। त्यानंतर बघा पुढे काय म्हणण्यात आलंय की सूर्यवंशी यांनी याबाबतचे निर्देश सध्या बघा परिपत्रक काढून सध्या देण्यात आले आहे। जवळपास 30 सप्टेंबर 2023 रोजी नोंद असलेली आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन 28 जानेवारी 2019च्या सुधारित आकृती बंदानुसार एकूण मंजूर पदाच्या मर्यादित जिल्हानिहाय लागू होणाऱ्या पदाची पडताळणी करून 2023-24च्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता शिक्षणाधिकारी लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यानुसार जी काही पुढील कार्यवाही आहे तर ती कार्यवाही म्हणजे या ठिकाणी बघा दिनांक 28 जानेवारी 2019च्या आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदाची संच मान्यता 30 सप्टेंबर 2023 रोजी नोंदवली आहे आणि संच मान्यता झालेले आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारावरच त्या ठिकाणी निश्चित करताना लागू होणारी जी मूळ पदे आहे तर ती मूळ पदे बघा पायाभूत पदापेक्षा अधिक होत असल्याने मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्व परवानगीने करावी अशा संदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहे आणि रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी आणि समायोजन पूर्ण झाल्याशिवाय मंजूर लागू पदे भरता येणार नाही अशा संदर्भात सूचना देखील इथं देण्यात आल्या आहे। त्यानंतर 2023-24च्या शिक्षकेतर संच मान्यता जवळपास 30 सप्टेंबर 2023 रोजीच्या पटावरील अनुदानित अंशतः अनुदानित आधारवैद्य विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात यावी असल्याचे सध्या नमूद करण्यात आले आहे। म्हणजे जवळपास जे काही भरती प्रक्रियेमध्ये या ठिकाणी संच मान्यतेसंदर्भात महत्त्वाचा जो काही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित मुद्दा होता तर तो मुद्द्यावरती सध्या जी स्थगिती होती तर ती सध्या बघा इथं उठवण्यात आली आहे आणि एकंदरीत या ठिकाणी प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा जो काही मार्ग आहे तर तो मोकळा झाला आहे। आता भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असं जे काही स्टेटमेंट आहे ते माननीय बघा खांडेकर साहेब आहे तर त्यांनी सध्या या ठिकाणी दिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळ यांचे ते सध्या बघा सरकार्यवाहक आहे आणि त्यांचं हे स्टेटमेंट आहे। तर आता प्रलंबित जी काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आहे त्याच्यामध्ये क वर्ग आणि ड वर्ग संदर्भात बघा मोठ्या प्रमाणावर पदं होती तर ती पदं देखील त्या ठिकाणी बघा भरली जाऊ शकतात। तर अशी एक महत्त्वाची सध्या अपडेट होती। तसंच बघा जे आदिवासी विकास विभागाअंतर्गत सध्या जिल्हा परिषदमध्ये जे काही माहिती आहे तर ती सध्या बघा संकलित करण्यासंदर्भात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीचे जे काही आंदोलन आहे तर त्याची सध्या दखल घेण्यात आली आहे अशा संदर्भात इथं सध्या स्टेटमेंट देखील करण्यात आलं आहे का ह्या संदर्भात आदिवासी विकास विभागामध्ये जे काही जे पी गावित साहेबांनी सध्या
त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यानुसार त्या ठिकाणी विचारणा केल्यानंतर जे काही आकडेवारी सध्या आदिवासी विकास विभागाची बाहेर आलेली आहे, तर त्यानुसार सध्या जे काही जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी संदर्भात ज्या महत्त्वाच्या पदं आहे, तर त्या पदासंदर्भात जी माहिती आहे तर ते संकलनास सध्या बघा सुरुवात झालेली आहे. तर एकंदरीत जवळपास जी काही पेसा हेरिंग संदर्भात आपल्याला माहिती आहे की 4 तारखेला सध्या हेरिंग आहे, ऑनलाईन त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर 4 तारखेला महत्त्वाची जी हेरिंगनुसार पुढील जी काही पेसा 17 संवर्ग पदभरतीची जी काही मार्ग आहे, निकाली त्या ठिकाणी लागू शकतो. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचे या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे, तर ते स्टेटमेंट बघूया. तर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी सर आहे, यांनी सर्वांना या ठिकाणी बघा सर्व विभागांना संवाद साधत माहिती संकलन करत आहे. आरोग्य विभागाची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र बागुल सर यांच्याकडून करण्याचे या ठिकाणी बघा काम सुरू होते. प्राथमिक शिक्षण विभागाचे सर्वाधिक पदे या ठिकाणी असल्यामुळे माहितीची जी काही जुळवाजुळव केली जात आहे आणि आदिवासी विभागाशी निगडीत विभागांशी ही माहिती संकलन करण्याचे काम सध्या सुरू या ठिकाणी बघा झालेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये जे काही आदिवासी विकास विभाग असेल किंवा आदिवासी समाजाचे अधिसंख्य पदे असेल किंवा मग रिक्त राहिलेले जे काही शेष असेल, अनुशेष असेल, तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा संकलित करण्याचं काम या ठिकाणी त्याला गती आलेली आहे. आणि कुठंतरी जे काही पेसा 17 संवर्ग भरती संदर्भात महत्त्वाचं उपोषण होतं, तर त्या उपोषणाला कुठंतरी या ठिकाणी यश आलेलं आपल्याला दिसून येत आहे. तर जवळपास जे काही पदं आहे तर ती पदाचं लवकरात लवकर संकलन होऊन पुढील जी काही कार्यवाही असेल भरती प्रक्रियेसंदर्भात तर ती बघा लवकरात लवकर होणे या ठिकाणी अपेक्षित आहे. तर सध्या तरी ज्या काही पेसा भरतीसाठी रिक्त जागेच्या माहितीचं जे संकलन आहे तर ते सध्या इथं सुरुवात झालेली आहे, जेणेकरून आरोग्य विभाग असेल किंवा शिक्षण विभाग असेल किंवा इतर कोणतेही जे विभाग असेल तर त्याच्यामध्ये जवळपास पेसा भरती संदर्भात 17 संवर्गाचे जे पदं आहे तर ती पदं बघा ऑलरेडी पेसा भरती ह्या ठिकाणी बघा झाली आहे. त्यानंतर जी भरती प्रक्रिया आहे तर ती आपल्याला माहिती आहे की मागील वर्षाचे काही रिक्त पदे असेल, त्यानंतर जो अनुशेष बाकी असेल ती पदं असेल, तर अशी जी काही ठराविक पदं सध्या आलेली होती. पण जे चालू वर्षाची जी पदं आहे तर ती सध्या बघा बाकी असल्यामुळे आणि ह्या जो वर्षाअखेर सध्या रिक्त होणारी पदं ही बाकी असल्यामुळे त्यांचं जी काही माहितीची संकलन या ठिकाणी सध्या होताना दिसून येत आहे. एकंदरीत पेसा भरती ही पुन्हा नव्याने सुद्धा जर ह्या ठिकाणी पारपुढा जर केला तर नव्याने जी पेसा भरती असेल तर ती नवीन वर्षाची नवीन जी काही रिक्त होणारी पदं असेल तर त्या पदाची देखील होऊ शकते. तर त्या संदर्भात इथं जे महत्त्वाचं एक स्टेटमेंट देखील देण्यात आले आहे. आरोग्य सेवक सेविकांची 193 पदे रिक्त. तर हे जे आहे ते जिल्हा परिषद नाशिक संदर्भात आहे. तर या ठिकाणी बघा आरोग्य विभागाची जी माहिती आहे ते संकलनाचे काम सध्या सुरू आहे आणि प्राथमिक शिक्षण विभागासंदर्भात देखील सर्वाधिक पदे रिक्त असल्यामुळे तर त्यांचे देखील सध्या जे काही माहितीचं संकलन आहे तर ते केलं जात आहे. त्यात पेसा क्षेत्रांतर्गत आरोग्य सेविका 118 रिक्त पदे असून आरोग्य सेवकाचे 75 पदे असे जवळपास 193 पदे रिक्त असल्याचे आढळून आलेले आहे. म्हणजे ही जी पदं आहे तर ही पदं सध्या चालू असलेली जिल्हा परिषद जी भरती प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये सध्या इन्क्लूड असेल किंवा नसेल, पण जी काही रिक्त राहिलेली पदे आहे तर निश्चितच ह्यांची देखील बघा पुन्हा जर जोर दिला तर नवीन जी काही पदभरती असेल पेसा संदर्भात तर निश्चितच ह्या ठिकाणी बघा होऊ शकते. तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या ज्या काही पेसा भरती संदर्भात जी जागांची माहितीचं संकलन सध्या पाठपुरावा केल्यामुळे बघा लवकरात लवकर ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत 17 संवर्गमध्ये ज्यांची निवड झालेली आहे तर त्यांना देखील बघा जो काही कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्यांना योग्य तो न्याय त्या ठिकाणी मिळू शकतो आणि जे उर्वरित सध्या उमेदवार आहे तर त्यांना देखील जे अधिसंख्य पदे असेल किंवा मग 12,500 जी काही रखडलेली भरती असेल आदिवासी समाजाची तर ती जर आली तर त्याच्यामध्ये देखील महत्त्वाचे या ठिकाणी त्या ठिकाणी बघा संधीही मिळू शकते. तर सध्या तरी हे महत्त्वाचे आदिवासी विकास विभाग पेसा भरती आणि जी महत्त्वाची शिक्षकेतर कर्मचारी तर ही भरती प्रक्रिया संदर्भात महत्त्वाची अपडेट होत्या. तर ह्या संदर्भात देखील बघा जी काही पात्रता असेल तर ती 10वी वरनं ह्या ठिकाणी सुरुवात होते. कारण जो काही ड वर्ग आणि क वर्ग जे शिक्षकेतर कर्मचारी आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 10वी 12वी आणि पुढील जे काही पात्रता असेल तर त्यानुसार सध्या बघा सुरुवात होते. तर ह्याच्यामध्ये देखील बरेचसे उमेदवारांना सध्या संधी या ठिकाणी बघा मिळू शकते सर्व कॅटेगरीच्या. तर सध्या तरी पदभरती संदर्भात जे काही निर्देश असेल तर ते दिले आहे. तर येत्या काही कालावधीमध्ये ह्या संदर्भात देखील बघा लवकरात लवकर भरती ही प्रक्रिया सुरुवात होऊ शकते. तर ज्यांना ह्या ठिकाणी बघा भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर ते निश्चित ह्या ठिकाणी नोंदवा. तर अशी महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होते. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत राहू. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.